नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहे टोमॅटोच्या प्लॉटवरती. व्हरायटी आहे आर्यमान. तर आता प्लॉट हा बांधून घेतलेला आहे. कुठेतरी फुलकळी सेटिंग व्हायला लागली, कुठं थोडं सेटिंग होतं आहे. याच्या आधी आपण 13-40-13 आणि अमोनिया ॲसिड एकत्र ड्रिप वॉटर दिलेलं आहे. आणि ह्याच्या आधी ही नागाळीसाठी आपण 22-303 आणि इमामेक्टिन एकत्र दिलेलं आहे. एकदम नागाळीवरती सुद्धा चांगला कव्हरेज भेटलेलं आहे. आता फुटवा थोडासा कमी, फुटवा वाढण्यासाठी 1744 किंवा 1261 तिथं आता 1744च खालून ड्रिप वाटी देणार आहे. बाकी प्लॉट एकदम मस्त आहे. कुठं थ्रिप्सचा प्रादुर्भाव नाही, कुठं लालकोळी नाही, थ्रिप्स नाही. कळी लागायच्या आधी आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन खालून दिलेलं होतं. आता मागचा स्प्रे थायपोनेट मिथिल याचा गेलेला आहे. कुठं कळी कुजवू नाही त्यासाठी. आणि कळीच्या काळात कुजीसाठी एखादा स्प्रे जाणं गरजेचं पण असतो. जरी कुठं कुजलेली नाही दिसली तरी पण एखादा स्प्रे द्यावाच. कारण जास्त जर कळी कुजली तर सेटिंग घसात होत नाही. घसात सेटिंग झालं नाही तर ॲव्हरेजला प्रॉब्लेम राहतो. बाकी एकदम प्लॉट चांगला आहे. थोडंसं कांड लांब पडत होतं, त्यासाठी आपण 0-20 त्यामध्ये फेरस दिलेलं होतं. कांड आता कमी पडायला लागलेले, एवढं पण लांब पडत नाही. फक्त काय झालं की फुटवा थोडासा कमी झाला, पण होईल, कव्हरेज येईल. आता फुलकळीच्या काळात खालून आणखी 13-40-13 आणि अमोनिया ॲसिड द्यायचे. वरून एक बुरशीनाशक कीटकनाशक जाईल ह्याच्यावरती. यामध्ये आता असं सेटिंग चालू झालेलं आहे. बऱ्यापैकी सेटिंग होत चाललं आहे. सेटिंगमध्ये प्लॉट आहे. आता पुढं आळीसाठी एखादा स्प्रे किंवा ह्या बुरशीनाशकमध्येच आळीचा एक स्प्रे घ्यावा लागेल आपल्याला. सेटिंग आहे बऱ्यापैकी, घसात आहे. पावसाची कंडिशन असली तरी पण बऱ्यापैकी घसात व्हायला लागले, असं बघू शकता तुम्ही. पुढे एकदम घसात सेटिंग होते ती, त्यामुळे काही एवढं प्रॉब्लेम नाही. वाढेल सेटिंग. आणि आता ही सेटिंगची सुरुवात आहे, हळूहळू सेटिंग होणार आहे. चांगलं बघा, फुलकळी ही चांगली दिसायला लागलेली आहे. आता आपण खालनं कॅल्शियम नायट्रेट बोरॉन पण दिलेलं आहे, अमोनिया ॲसिड पण गेलेलं आहे. त्यामुळं पण फुलाचं दांड ही जाड होणार आहे. जाड झाल्यामुळं फुलकळी गळण्याला बी फरक पडतो. असं पानावरती पण कुठं नागाळी काही दिसत नाही, चिक पण नाही. त्यासाठी आपण प्रिव्हेंटिव्ह हात आधीच घेतलं होतं स्प्रेमध्ये.